So, hello everyone guys, welcome back to YouTube channel Knowledge Kida. MST CET 2025 ची एक्झाम कम्प्लिटली झालेली आहे. PCM ग्रुप, PCB ग्रुप दोन्ही ग्रुपची एक्झाम कम्प्लिटली कंडक्ट करण्यात आलेली आहे आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं MST CET ची एक्झाम नक्की दिलेली असेल. ओके, आता MST CET झाली त्यानंतर आता एक्साइटेड आहात की रिझल्ट नेमका कधी लागणार आहे, कारण की रिझल्ट लागल्यानंतरच आता आपल्याला ॲडमिशन करायची आहे ना, ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. तर मग रिझल्ट कोणत्या डेटला लागणार आहे, कोणती डेट असणार आहे MST CET रिझल्टची, तर रिझल्टसुद्धा सांगतो तुम्हाला कोणत्या डेटला लागणार आहे. आणि रिझल्टच्या अगोदर इम्पॉर्टंट असते ते म्हणजेच की तुमची ॲन्सर कीमध्ये तुम्हाला ॲप्रॉक्सिमेटली समजून जाते की तुमचा स्कोअर नेमका किती असणार आहे आणि तुमचे पर्सेंटेज तुम्ही इथं प्रेडिक्ट करू शकता. ठीक आहे, तर ॲन्सर की कोणत्या तारखेला येणार आहे, त्याबरोबर रिझल्ट डेट कोणती असणार आहे MST CETसाठी, PCM किंवा PCBसाठी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, तर रिझल्ट तर लागणारच आहे, ॲन्सर कीसुद्धा येणारच आहे. बट आता इम्पॉर्टंट तुम्हाला वाटत असेल की बाबा आपल्याला एक कॉलेज लिस्ट बनवून घ्यायची आहे, आपल्याला आपले पर्सेंटेज आपण प्रेडिक्ट कसे करू शकतो आपल्या शिफ्टनुसार, ज्या शिफ्टला ज्या डेटला तुम्ही एक्झाम दिली आहे, हे जर तुम्हाला माहिती पडलं तर त्याच्यासाठी ना एक बेस्ट फ्रीवाला एकदम टूल आहे, व्हॉट्सअप बोट आहे, ते म्हणजेच की कॉलेज दोस्त. या कॉलेज दोस्त व्हॉट्सअप बोटवरती तुम्हाला कॉलेज लिस्ट एकदम फ्रीमध्ये मिळते. पर्सेंटेज तुम्ही तुमचे प्रेडिक्ट करू शकता शिफ्टनुसार आणि हे यूज करायला एकदम फ्री आहे. व्हॉट्सअप बोटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे, तुम्ही तिथं जाऊन चेक करा आणि इझिली ॲक्सेस करू शकता MST CETसाठी ह्या गोष्टी. ओके, तर चला आपण रिझल्ट डेट इथं पाहूया. तर पहा, जसं आपण पाहिलं की MST CET रिझल्ट डेट, जसं आपण इथं सर्च करतो 2025साठी, तर ठीक आहे, आपल्याला काय लिहून येते सिम्पली की बा एप्रिल 9 ते 27 पर्यंत तुमची एक्झाम इथं झालेली आहे. ठीक आहे, आणि PCM ग्रुपसाठी एक स्पेशली 5 मेला तुमची एक्झाम इथं कंडक्ट करण्यात आली होती. कारण काय होतं, कारण की इथं जे विद्यार्थ्यांचे पेपरमध्ये इथं मिस्टेक होती. ओके, तर त्यामुळे इथं काय झालं आहे की त्यांना पुन्हा एक्झाम देण्यात आली होती. ठीक आहे, सगळ्या एक्झाम आता कंडक्ट झालेल्या आहेत. आता पहा, इम्पॉर्टंट काय की MST CET 2024चं जर आपण पाहिलं, ठीक आहे, आता दरवर्षी ना अशाच पद्धतीचं शेड्यूल असते. ठीक आहे, म्हणजे एवढ्याच दिवसांचा आपण म्हणू शकतो गॅप असते किंवा रिझल्ट डेट किंवा ॲन्सर की वगैरे यासाठी. ठीक आहे, आता जसं आपण मागच्या वर्षीचं पाहिलं तर आपल्याला सध्या इम्पॉर्टंट पाहायचं आहे. पहा, 2024साठी तर एक्झाम कधी झाली होती पहा, 22 एप्रिल ते 17 मे. 22 एप्रिल ते 17 मे या तारखेमध्ये एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती MST CETची. लास्ट डेट कधी होती, 17 मे. ओके, 17 मे. आणि आता पहा रिझल्ट कधी आला, तर रिझल्ट अवेलेबल होता कधी, 16 जून 2024. म्हणजे किती दिवसांनी रिझल्ट आला, जवळपास 1 महिना. ओके, कन्सिडर करा की 1 मंथ लागला रिझल्ट येण्यासाठी. ठीक आहे, आता रिझल्टच्या अगोदर काय असतं ना, ॲन्सर की येत असते रिझल्टच्या अगोदर. ॲन्सर की कधी येत असते, मी तुम्हाला सांगतो. ॲन्सर की ॲप तुम्ही कन्सिडर करा की एक्झाम झाल्यानंतर 15 ते 20 डेज, ओके, 15 to 20 डेज नंतर तुम्हाला ॲन्सर की बघायला मिळत असते. ठीक आहे, आपण 2025चं पाहूया. तर 2025चं जर आपण पाहिलं एक्झाम कधीपर्यंत झाली, तर एक्झाम तुमची झालेली आहे 9 एप्रिल ते 5 मे. 5 मे, कारण की तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एक्स्ट्रा एक्झाम म्हणजे एक्स्ट्रा नाही बट जे री एक्झाम करण्यात आली होती MST CETची, त्यामुळे 5 मेपर्यंत तुमची एक्झाम इथं झालेली आहे. मग तुम्ही कन्सिडर कसं करू शकता, एक्सपेक्टेड सांगतो तुम्हाला की 5 जूनपर्यंत तुमचा रिझल्ट येईल असं तुम्ही एक्सपेक्टेड करून चाला, एक्सपेक्टेड सांगत आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर इम्पॉर्टंट तुमची ॲन्सर कीसुद्धा आहे ना, तर ॲन्सर की असं कन्सिडर करा की तुम्हाला 15 ते 20 दिवसानंतर, म्हणजे असं समजा की 20 ते 25 मे दरम्यान, ओके, 20 ते 25 मे दरम्यान तुम्हाला होऊ शकते की तुमची ॲन्सर की इथं रिलीज होऊ शकते. ठीक आहे, ओके, तर ह्या सगळं तुम्हाला एक्सपेक्टेड मी सगळं सांगितलेलं आहे, कारण की एक्सपेक्टेड जे मी तुम्हाला सांगत आहे ना, तेच जे आहे म्हणजे होऊ शकते की त्याच डेट्समध्ये तुम्हाला इथं माहिती पडणार आहे. ओके, आणि एवढाच गॅप नेहमी इथं असतो. जेवढेसुद्धा MST CET एक्झाम्स मी दरवर्षी पाहिलेले आहेत, एवढ्याच गॅपनुसार सर्व गोष्टी चालत असतात. ॲन्सर की, रिझल्ट आणि त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस वगैरे सगळं. तर सगळ्या गोष्टी तुमच्या इथं मी कव्हर करणार आहे आतापासून तर ॲडमिशन प्रोसेसपर्यंत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांना इथं अपडेट मिळायला पाहिजे, त्यांचासुद्धा फायदा यायला पाहिजे. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड.